नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. आजची सकाळ संभाजीनगर. ताईच्या घरी टेरेसवर आले आहे कारण ताईच्या घरात सुरेख अशी दोन मोठी मोठी आंब्याची झाडं आहेत आणि त्यावर प्रचंड प्रमाणात कैऱ्या आल्या आहेत. आणि मी खालून शूट करत होते पण ती म्हणली टेरेसवर जाऊन कर, फार सुंदर टेरेसवरती कैऱ्या आल्या आहेत. म्हणजे मी उभी आहे तिथे माझ्या हाताला सगळ्या कैऱ्या लागत आहेत, एवढ्या प्रमाणात कैऱ्या आल्या आहेत. आणि बघायला तुम्हाला आवडेल कारण मला स्वतःला आवडतं. हे फार सुंदर कैऱ्या आल्या आहेत. मी प्रत्येक पानामागे कैऱ्या दिसत आहेत. मी कॅमेरा फिरवते बघा. माझ्यासाठी ही आनंदाची गोष्ट आहे की मला आज इतक्या जवळून कैऱ्या बघायला मिळत आहेत. कारण माझ्याकडे नागपूरला आमच्याकडे पण 2 झाडं होती आणि त्याच्यावरती 2 प्रकारची होती. एक साखर आंब्याची कैरी होती ती आणि एक लोणच्याची कैरी असायची. त्यावेळेला त्याचं ज्ञान नव्हतं आम्हाला की ही साखर आंब्याची आहे की कशाची आहे. आणखीन कैरीच्या झाडावर चढायचं आंब्याच्या आणि कौलावर, भिंतींवर, झाडांवर आणि दुपारी कैऱ्या खात बसायच्या. ते लहानपण होतं. ते दिवसही वेगळे होते, त्या मरकट चेष्टाही वेगळ्या होत्या. पण आठवणी जात नाहीत माणसाच्या ना. तसंच काहीसं माझं आहे की मी माझं नागपूरचं घर कधी विसरत नाही. कारण आमच्याकडे असं एकही झाड नव्हतं की जे मी म्हणू शकत नाही की आमच्याकडे नाही. आमच्याकडे संत्र्यापासून, कवठापासून, जांभूळ, पोपई आणि सीताफळाचं तर कंपाऊंड वॉल होती. गार्डनला जागा वेगळी होती आणि आईची परसबाग वेगळी होती भाज्यांची. तर इतकं सुरेख घर होतं माझं. पण आता पुण्यात प्रत्येक गोष्ट शक्य होते असं नाही आहे. हे बघा, तुम्ही बघायला मी दाखवते तुम्हाला. फार सुंदर. आता ह्या कैऱ्या आहेत ना, या आत्ता अजून बारक्या आहेत थोड्या. याच्याहून थोड्या मोठ्या झाल्या ना की याला जरा चव आली की याला आम्ही बाळकैऱ्या म्हणतो. या मिठाच्या म्हणजे मीठ घालून बरणीत भरून ठेवायच्या स्वच्छ धुवून आणि मग त्या मिठातच मुरतात. त्या मिठाला पाणी सुटतं आणि तर त्याला आम्ही कणी मांगा असं म्हणतो. तर माझी आजी याला कणी मांगा म्हणायची म्हणून आम्ही पण कणी मांगा म्हणतो. कणी म्हणजे पाणी आणि मांगा म्हणजे कैरी. तर असा तो कणी मांगा. तर चवीला इतकं सुंदर लागतं ते मुरल्यावर दही भाताबरोबर वगैरे. आणि नुसतं खायलाही आम्हाला आवडायचं. जसं आपण चिंच वगैरे खातो तसं ती कैरी खारवलेली फार सुंदर लागते. आता या कैऱ्या मोठ्या होतील आणि त्यानंतर आम्ही याचंच लोणचं घालतो सगळी भावंडं एकत्र. आणि आमचा छोटासा गृहउद्योग आहे की लिंबाची लोणची, मग तिखट लिंबाचं लोणचं, गोड लोणचं, मसाले घरगुती, त्यानंतर थालीपीठ, भाजणी, मेथकूट असे असंख्य आमचे छोटे मोठे प्रकार आम्ही करत असतो आमच्या गृहउद्योगात. आणि आमच्या कुठल्याही लोणच्यात प्रिझर्वेटिव्ह नसतं. त्यामुळे अगदी खात्रीशीर घरगुती पद्धतीने केलेलं हे लोणचं असतं. तर याच कैऱ्यांचं पुढे आम्ही लोणचं घालणार आणि विक्रीला ठेवणार. तर असं हा वरतून मी एक शेवटचं दाखवते तुम्हाला. पूर्ण गच्चीत फिरून मी बघते आहे तर सगळीकडेच सुरेख अशा कैऱ्या दिसत आहेत. तर आजचा हा ब्लॉग माझ्या ताईच्या घरातल्या आंब्याच्या झाडावर असलेल्या या कैऱ्यांचा. धन्यवाद.